कोल्हापूर शहरात सध्या महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशातच शहरातील बसस्थानकाजवळील बाबूभाई परीख पुलाखालील रस्त्यावरून वाहणाऱ्या गटारीतूनच लोकांना ये-जा करावी लागतेय. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेकडून या ठिकाणी रस्ता तयार करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून ये-जा करताना त्रास सहन करावा लागतोय. वाहनधारक आणि पादचाऱ्यांना कामावर जात असताना गेल्या 2-3 दिवसांपासून गटारीच्या पाण्यातून तारेवरची कसरत करत जावं लागतंय. या रस्त्यावर चारचाकी वाहनांना परवानगी नसताना देखील इथं चारचाकी वाहनांची वर्दळ कायम आहे. रिक्षा आणि चारचाकी वाहनांमुळे सर्वांना या गर्दीतून थांबत वाट काढत जावी लागते. एरवी महापालिका रस्त्यावरील अतिक्रमणं काढण्यात तत्पर असते. मग शहरातील या मोक्याच्या ठिकाणावरील अतिक्रमणं काढण्याकडं महापालिकेचं दुर्लक्ष का? डोळे असूनही महापालिका आंधळेपणाचा आव का आणतीये, असा संतप्त सवाल वाहनधारकांसह पादचाऱ्यांमधून व्यक्त होतोय.